झी मराठीवर लवकरच येते जुळून येती रेशीम गाठी ही नवी मालिकेचं शीर्षक गीत तयार झालंय। ह्या शीर्षक गीताचे शिल्पकार संगीतकार निलेश मोहरीर, गीतकार अश्विनी शेंडे आणि गायक स्वप्नील बांदोडकर यांच्याशी रेकॉर्डिंग स्टुडिओत केलेली खास बातचीत पाहूया। जुळून येती रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येती रेशीम। झी मराठीवर येते एक नवीन मालिका जुळून येते रेशीम गाठी आणि नेहमीचेच यशस्वी कलाकार आहेत आपल्यासोबत। निलेश, खूप खूप स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं। निलेश, अश्विनी आणि स्वप्नील तिघं मिळून एकत्र आले की प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी नवीन ऐकायला मिळतं। आतापर्यंत काय वैशिष्ट्य आहे या गाण्याचं? जुळून येती रेशीम गाठी हे झी बरोबर माझं 11वं गाणं आहे, टायटल सॉन्ग, आणि दिस इज माय 45th टायटल सॉन्ग ओव्हरऑल। आणि टायटल सॉन्ग काय म्हणा किंवा फिल्मचं गाणं म्हणा ते महत्त्वाचं मला वाटतं नाही आहे। मुळात आम्ही काम करतो ते एक कथा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्या कथेतला भाव, तर त्या दृष्टीने हे गाणं खूपच स्पेशल आहे, कारण का रोमॅन्टिक आहे गाणं आणि नुसतंच मला वाटतं चंचल रोमॅन्स असं काही नाही आहे। इट इज ठहराववाला रोमॅन्स आहे किंवा स्थिर आहे गाणं जास्त। लग्नानंतरचं प्रेम आहे, तर ते जास्त आम्हाला आता सांगता नाही येणार, ते लोकांना अर्थात सिरियलमध्ये बघता येईल, पण लग्नानंतरची लव्ह स्टोरी असल्यामुळे हां, किंवा मला करेक्ट, गुड वन। पण आत्ता मला वाटतं आता पहिलं ऑप्शन जास्त बेटर आहे, लोकांनी सिरियल बघावी। तर हे सगळं अशी सगळी त्याची बैठक आहे गाण्याची। अश्विनी, खरं तर म्हणजे मालिकेचा ट्रॅक जो असतो दिवसागणिक बदलत असतो, पण ते टायटल सॉन्ग तुम्ही जे करता नेहमी ते काय मालिका संपेपर्यंत खूप म्हणजे तीच लोकप्रियता टिकून असते, आणि पण सुरुवातीलाच असं टायटल सॉन्ग करणं खूप अवघड असतं। अवघड असतं खरं, पण आता एकतर सवय झाली आहे। आणि दुसरं त्याहीपेक्षा महत्त्वाचं जे मी नेहमी म्हणते की जे काही लिहाल ते असं लिहावं की प्रत्येकाला ते आपलं गाणं वाटलं पाहिजे। मग ते मालिका कुठलीही असली किंवा त्याचे 100 भाग असले, 1000 भाग असले, तरी ती युनिव्हर्सल त्यातला जो भाग असतो तो टिकून राहतो। याही गाण्यामध्ये येतं, हे रोमॅन्टिक गाणं आहे आणि लग्नानंतरची लव्ह स्टोरी आहे, त्यामुळे लग्नानंतरच्या प्रत्येक जो टप्पा असतो त्या टप्प्यावरचं हे गाणं, प्रत्येक वळणावरचं हे गाणं आहे आणि लग्न झालेलं न झालेल्या सगळ्यांनाच हे गाणं आपलंसं वाटेल अशी आम्ही आशा करतो। तुम्ही ठरवून काय फटके मारता येईल? हे बरेच अनुभवी येते ना, यांना जास्त प्रश्न विचारा अनुभवी लोकांना। तर मुळात तुम्ही जर विचारलं की मालिकेच्या शेवटच्या भागापर्यंत पण ते कसं राहतं, तर हाच थॉट आहे की प्रत्येकाला ते गाणं आपलं वाटावं अशा प्रकारचे साधे सोपे शब्द असतात, ज्याच्यामुळे ते पहिल्या भागापासून शेवटच्या भागापर्यंत त्या मालिकेला धरून राहतं। म्हणजे आता हे दोघं जे लग्न म्हणतात, तुला लग्न म्हणजे न होता एवढं रोमॅन्टिक गाणं हे करणं म्हणजे खूप काय छान रेशीम गाठीचं ट्युनिंग आहे। आय थिंक आय एम अ बॉर्न रोमॅन्टिक। नाही, पण सिरियसली आय एम अ व्हेरी रोमॅन्टिक पर्सन ॲट हार्ट। आणि मी जसं म्हणतो की कुठलंही म्हणजे रोमॅन्टिक गाणंच रोमॅन्टिक व्हायला पाहिजे असं नाही। मी कुठलंही गाणं केलं, मी अभंग केला किंवा देशभक्तीपर गीत केलं तरी ते सहज येतं। तेच होतं की हा रोमॅन्स ॲक्च्युली सुरांबरोबरचा असतो, त्यामुळे तो जे म्हणाला की कुठलंही गाणं केलं तरी ते तितकंच पॅशनेट होतं, कारण प्रेम सुरांबद्दलचं इतकं असतं, ते प्रेम इतर शेअर करायची वेळ आली पण ते तो करेल। स्वप्नील, तुला विचारणार नाही की तू टायटल सॉन्ग आहे किंवा काय आहे, आता हल्ली टायटल सॉन्गचा बादशाह असं काय तुला म्हटलं जातं बाहेर, एकदम वादळवाटपासूनचं असेल किंवा आत्ताचं हे गाणं असेल, हे जे ट्युनिंग आहे निलेश बरोबरचं असेल, पत्की साहेबांबरोबर तू बरीच गाणी केलेली आहेस, काही विशेष काही थॉट असतात टायटल सॉन्ग गाताना? कारण लोकप्रियता जशीच्या तशी टिकून राहते। अनुभव कामी येतात, अनुभव प्रेमातले जे अनुभव असतात ते कामी येतात। तू माझ्यावर का म्हणजे प्रश्न मला विचारले तुला नाही, मी एवढं सांगेन की निलेश बद्दल जरा असं बोलेन, निलेश आणि अश्विनी बद्दल, की आताच्या पिढीचे अतिशय सगळ्यात टॅलेंटेड जर कोणी असेल आज तर निलेश मोरे। मी असं जाहीरपणे सांगतो की अतिशय मेलोडियस कंपोजर, खूप विचारवंत कंपोजर आहे आणि त्याचं प्रत्येक काम हे लोकांपर्यंत चांगलं पोचतं आणि लोकांना ते आवडतं। आणि ही यांची टीम आहे, अश्विनी आणि म्हणजे
एकमेकांशिवाय ते काम करू शकत नाही, पण इतके सुंदर सुंदर गाणी त्यांनी दिलेली आहेत आजपर्यंत. निलेशबद्दल एवढं सांगेन की तो विराट कोहली आहे, जरी अशोक बत्की तेंडुलकर असले तरी. त्याचे 50 लवकर होत, त्याचे 100 पण लवकर होत. पण अप्रतिम काम, कुठलंही काम त्यांनी हाताळलेलं आहे ते अतिशय त्याचं सोनं केलेलं आहे आजपर्यंत. आणि हे गाणं आजचं खरोखरच मला खूप आवडलं. एक वेगळं गाणं आहे, वेगळ्या मीटरचं गाणं आहे. परत अश्विनीचा थँक्यू की एक वेगळ्या मीटरचं गाणं लिहिलं आहे. लोकांना ते आवडणारच, ह्याच्याबद्दल काहीच शंका नाही आहे. आणि झी मराठीचे प्रत्येक सिरियल ही एक सिरियलचं एक वैशिष्ट्य असतं, ते लोकांना जास्त आवडतात. आणि त्यात जर टायटल सॉन्ग चांगलं असलं, मागचे उंच माझा झोका म्हणा किंवा हे सगळेच सिरियल्स निलेशनी इतके उंचावर नेऊन ठेवलेले की आम्हाला टेन्शन येतं त्याच्यात नवीन सिरियलसाठी गायला थोडंसं. पण खूप सुंदर टायटल सॉन्ग. नीरा जोशी आणि मी हे आमचं ड्युएट सॉन्ग आहे. आणि आमच्यापर्यंत आम्ही चांगलं काम केलं आहे. आता लोकांपर्यंत ते पोचेल. आणि कसं आम्ही जे गाणं आता अनुभवत आहोत, जे पाहतो आहोत, सुंदर गाणं झालेलं आहे. पण आम्ही हे पण बघतो आहोत की खूप कमी वेळ असतो तुम्हा सगळ्यांना, पण खूप छान ट्युनिंग आहे. आणि त्याचं आउटपुट जे येतं की तुम्ही जे म्हणजे येताना तुम्ही काय कुठल्या याने येतं माहिती नाही, पण जाताना सगळ्यांच्या एकदम डोक्यात नाही, मी आल्यावर एक डोसा खाल्ला होता. तर ते त्याच्या मागचं रहस्य एक डोसा आहे. मी त्याला मेसेज केला होता की मला खूप भूक लागली, मला एक डोसा मागून ठेव. तर यापुढे लक्षात ठेव की नाही, पण डोसा म्हटल्यावर मला आधी असा प्रश्न पडला की हा स्वप्नीलचाच मेसेज आहे का? कारण का स्वप्नील आणि डोसा हे समीकरण अजिबात. मला एक गोष्ट खरंच सांगायला आवडेल की स्वप्नील झी मराठीसाठी इतकी गाणी एवढे वर्ष करतेय. एक स्वप्नीलचं गाणं होतं अनुबंध, त्याने कंपोज केलेलं गाणं होतं ज्याच्यावरती मला लिहायला मिळालं होतं. एक पत्की काकांचं गाणं होतं ज्याच्यात स्वप्नील गायला होता माझ्या प्रियाला प्रीत कळेना, आणि ते ड्युएट होतं. आणि आम्ही आजवर इतकी गाणी झी मराठीसाठी केली, पण आमचं ड्युएट टायटल सॉन्ग कुठलंच नव्हतं. आज ते झालं आणि ते स्वप्नीलनेच गायलं. तर मला या सगळ्याचा इतका, ती सगळी लिंक अशी छान जुळून आलेली आहे की मला खूप आनंद आहे त्या गोष्टीचा की ॲज अ टीम वी आर हिअर अँड वी आर टुगेदर. तेव्हा मला आशीर्वाद. आणखीन एक जाणवतं की तुमचे बाकीचे मित्र पण खूप येऊन इथे काय तुम्ही शेअर्स करता, डिस्कस करता, काय 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 यातनं काही विचारांचं आदान प्रदान वगैरे काही नवीन आयडिया येतात बाहेर? तर मी इथं या गाण्याशी संबंध नसणारे आणि पण काही लोक पाहिली आपण इथे तुमच्या मित्रांपैकी. मला वाटतं विचारांचं आदान प्रदान इकडे मला वाटतं ते आमचं काम ऐकायला आले होते आणि स्वप्नीलचं गाणं ऐकायला आले होते. आणि इट इज ऑलवेज म्हणजे काय म्हणतो, आमचे सगळेच आमचे जे म्युझिक फ्रॅटर्निटीमधले जे कलाकार आहेत ते सगळेच आमचे मित्र आहेत आणि खूप जिव्हाळा आहे आमच्या सगळ्यांमध्ये. आणि त्यांना असं कळलं की चला निलेश नवीन टायटल सॉन्ग रेकॉर्ड करतोय, अश्विनीने लिहिलंय, स्वप्नील गातोय, आणि ते जर इकडे कुठे आसपास असतील तर ते जस्ट कम ओव्हर आणि ते ऐकतात आणि मग आम्हाला फीडबॅक देतात. हाच फरक आहे मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीमधला की आम्ही सगळे एकजुटीने राहतो आणि काही कुठेही ग्रुपिझम नाही किंवा कुठल्याही प्रकारचा द्वेष नाही कोणाबद्दल. त्यामुळे ही इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह थिंग की जर लोक येतात तर त्यांना येऊन दे. छान आहे. मुख्याने बोलले गीत ते जाहले, स्वप्न साकारले, पहाटे पाहिले, नावना त्याला काय नवे, वेगळे मांडले सोहळे तुझसाठी. हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी, कोणी कुठे बांधला रेशीम गाठी. व्हिडिओ जर्नलिस्ट आशिष प्रशांत नासपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.